प्रत्येकाला खुश ठेवण्याच्या प्रयत्नात अनेक जण प्रत्येक गोष्टीला हो म्हणतात. सुरुवातीला ही सवय चांगली वाटत असली तरी ती कालांतराने आपल्या आयुष्यातील शांतता, वेळ आणि आत्मसन्मान यांच्यावरती परिणाम करते. आता कशी? चला जाणून घेऊयात. सतत इतरांच्या गरजा पूर्ण करताना आपल्या इच्छा, आवडी आणि ध्येय मागे पडू लागतात. प्रत्येक कामाची जबाबदारी स्वीकारल्यामुळे आपल्यावरती ताण वाढतो आणि मन सतत दबावाखाली राहतं. तुम्ही कधीच नकार देत नाही हे लक्षात आल्यानंतर काही लोक तुमच्याकडून अपेक्षेपेक्षा जास्त कामं करून घेऊ लागतात. मनाविरुद्ध होकार दिल्यामुळे आतून राग, चिडचिड आणि नाराजी सुद्धा साचत राहते, ज्याचा परिणाम आपल्याच नातेसंबंधांवरती होऊ शकतो. सतत इतरांच्या मतांना महत्त्व देताना स्वतःच्या मतांकडे आपोआपच दुर्लक्ष होऊ लागतं. ज्या गोष्टी खरोखरच महत्त्वाच्या आहेत त्यांच्यासाठीच आपल्याकडे वेळ उरत नाही. आता नाही म्हणणं ही सुद्धा एक कला आहे. नकार देणं म्हणजे कोणाचा अपमान करणे नाही, उलट आपल्या मर्यादा ओळखून त्यांचा आदर करणं आहे. प्रत्येक वेळी हो म्हणणारी व्यक्ती सर्वांना आवडेलच असं नाही, पण योग्य वेळी नाही म्हणणारी व्यक्ती स्वतःचा आदर नक्कीच जपत असते. सतत हो म्हणणारी माणसं अनेकदा इतरांच्या आयुष्यात महत्त्वाची ठरतात, स्वतःच्या आयुष्यात मात्र दुय्यम ठरतात. म्हणूनच जिथे गरज आहे तिथे मदत करा, पण स्वतःची शांतता, वेळ आणि आनंद यांची किंमत मोजून नाही. योग्य वेळी दिलेला नम्र नकार हा अनेकदा हजार अनिच्छेने दिलेल्या होकारांपेक्षा नेहमीच मौल्यवान असतो. लक्षात ठेवा, आता सतत हो म्हणत असाल तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा.